भाग्यश्री, किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलेला मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। चौकशी सुरू होते पण ताबडतोब क्लीन चिट सुद्धा मिळते। नक्कीच चौकशी सुरू होते आणि क्लीन चिट मिळते हा तर मुद्दा आहे। कारण अनेक प्रकरणं याच्या आधी किशोरीताईंच्या म्हणण्याप्रमाणे अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत की त्याची चौकशी सुरू झाली, दाखवण्यापुरती चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर त्याला क्लीन चिट पाहायला मिळाली। मात्र या प्रकरणात नेमकं काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। असं असलं तरी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सांगतायत की या प्रकरणात पूर्ण चौकशी केली जाईल, कोणत्याही प्रकारे यामध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते सातत्याने करतायत। त्याच्यामुळे आता नेमकं या चौकशीनंतर काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। पुरावे नेमके काय मिळतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। खरं तर काही जे पुरावे होते किंवा त्याचे रामटेक वरचे जे आंदोलनाचे जे फोटो होते ते व्हायरल देखील झाले। याच्या आधी जर आपण बघितलं तर व्हिडिओ जे आहेत त्याचे ते व्हायरल झाले, ज्यामध्ये स्वतः दीपक केसरकर त्याचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर त्याचे जे रोहितचे जे आर्थिक अकाउंट आहेत म्हणजे आर्थिक व्यवहार जे आहेत ते देखील आता तपासले जाणार आहेत। ते देखील त्या संदर्भात देखील जी कागदपत्र आहेत ती मागवण्यात आलेली आहेत। नेमके हे व्यवहार कसे झाले हेही बघणं महत्त्वाचं आहे। कारण पहिल्याच ज्या वेळेला हे सगळं प्रकरण झालं त्याच पहिल्याच दिवशी केसरकरांनी असं देखील सांगितलं होतं की मी स्वतःच्या पैशांनी त्याला चेक लिहून दिला होता 2 कोटी रुपयाचा। तर ते देखील एक तपासणं महत्त्वाचं आहे की केसरकर जे सांगतात ते खरंच सत्य आहे का त्यात। त्याचबरोबर रोहित आर्यची जी पत्नी आहे अंजनी, तिचं देखील यामध्ये सवाल जवाब घेण्यात येणार आहेत। त्याचं कारण पुण्यामध्ये एक आंदोलन झालेलं होतं। या पुण्यामध्ये जेव्हा आंदोलन झालं त्याच्यानंतर रोहित आर्यला तिथे फिट आलेली होती आणि मग त्याला ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यावेळेला स्वतः अंजनी तिकडे होती आणि रडत होती। ते व्हिडिओ व्हायरल झालेत की ती सातत्याने सांगत होती की पैशांसाठी, आमच्याच पैशांसाठी आम्हाला असं सगळं करावं लागतंय, बघा त्याची हालत काय झाली, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ तिचा व्हायरल झालेला पाहायला मिळतोय। तर या सगळ्याचं एकंदरीत कधीपासून कनेक्शन आहे आणि नेमकं कुठपर्यंत ते पाणी मुरलेलं आहे हे सगळ्याची चौकशी आता कशी होतीये ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे राघवी। मात्र यात एक नक्की की आतापर्यंत त्या स्टुडिओमध्ये ज्या ज्या कलाकारांनी भेट दिली त्या कलाकारांना देखील समन्स पाठवण्यात आलाय। रोहित आर्यनी ज्या ज्या कलाकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय त्या कलाकारांना देखील बोलवण्यात येऊ शकतं असं सांगितलं जातंय। मात्र मग या सगळ्या चौकशी अंती नेमकं काय निघतंय आणि रोहित आर्यचा जो एन्काउंटर करण्यात आलाय त्या संदर्भातली जी याचिका कोर्टात नितीन सातपुतेंनी फाईल केलेली आहे त्या संदर्भात देखील नेमकं काय होतंय हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। कारण रोहित आर्य गेल्यानंतर हे प्रकरण खरं तर तिथेच थांबायला हवं होतं, मात्र हे प्रकरण कुठेही तिथे थांबलेलं नाहीये। ओघाने ते पुढे आलेलं आहे, दीपक केसरकरांचं नाव त्यात आलेलं आहे आणि आता हे प्रकरण जरी एन्काउंटर त्याचा झालेला असला तरी हे प्रकरण अद्यापही काही दिवस तरी निदान सुरू राहील आणि चौकशी नेमकी होईपर्यंत तरी या प्रकरणातले काही अपडेट्स जे आहेत ते पुढे येतीलच अशी आशा आहे राघवी। निश्चित भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।